पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मे रोजी नाशिक दौऱ्यावर. पिंपळगावमध्ये जाहीर सभा घेणार असल्याची सूत्रांची माहिती. शिर्डीत ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस समोर. ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंनी जमीन खरेदीत फसवणूक केली. ठाकरे गटाच्याच युवा जिल्हा प्रमुखानं केला आरोप. मी कोणतीही माहिती लपवली नाही. आक्षेप घेणारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतायत हे सगळ्यांना माहिती आहे. रक्षा खडसेंचं वक्तव्य. ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांनी निवडणूक आयोगाची यांना पुन्हा नोटीस. 48 तासात नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश. अहमदनगरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेचं पोस्टर व्हायरल. पोस्टरवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि राजीव राजळेंचा फोटो. भाजपकडून उमेदवारी घोषित झाल्यावर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम मुंबादेवीच्या दर्शनाला. देवीचं दर्शन घेत फोडला प्रचाराचा नारळ. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा मतदारांसोबत मॉर्निंग वॉक. स्थानिक रहिवाशांसोबत साधला संवाद. मुंबईत नाकाबंदीत पोलिसांना सापडलं पैशाचं घबाड. कारमध्ये 3 ते 4 कोटींची रक्कम जप्त. पोलिसांचा अधिक तपास सुरू. नाशिक लोकसभेच्या उमेदवारासाठी आता मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री दादा भुसे मैदानात. शिंदेंची भेट घेत लवकरात लवकर उमेदवार देण्याची विनंती. सांगली लोकसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष होण्याची शक्यता. शेंडगेंच्या गाडीला अज्ञातांकडून चपलांचा हार आणि शाईफेक. पोलिसात गुन्हा दाखल. मनोज जरांगेंच्या सभेसाठी नारायणगडावर जय्यत तयारी सुरू. पार्किंग, पाणी आणि रुग्णालयाची 3 तारखेला पाहणी करणार. जरांगेंची माहिती. मुंबई विमानतळावरती बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन. पोलिसांनी केली विमानतळाची तपासणी. आरोपीचा शोध सुरू. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक. सायबर सेलच्या विशेष तपास पथकाची छत्तीसगडमध्ये कारवाई. मावळ आणि मुळशीतील धरणांची पाणी पातळी खालावली. पवना धरणाची पाणी पातळी 34.96%. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. साताऱ्यातील कोरेगाव शहरात पाणी टंचाई. माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गेंकडून शहरात स्वखर्चानं टँकरद्वारे पाणी पुरवठा. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील वनोजा गावात भीषण पाणी टंचाई. टँकरनं पाणी पुरवठा होत नसल्यानं संतप्त महिलांचा घागर मोर्चा. नाशिकच्या बहुतांश बाजार समित्यांमधील कांदा लिलाव महिनाभरापासून ठप्प. कांदा लिलाव सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली ते सेनगाव महामार्गावरील राहुली पाटीजवळ वाहनांचा भीषण अपघात. 2 तरुणांचा जागीच मृत्यू.